Uh, Good morning, all of you. Unit number 3 is detail estimate. Detail estimate is a total cost of project which is determined by finding out quantities and cost of each items which are necessary for completion of structure of work. Then data required for the detail estimate. First, drawing. Then specification. Third, rates. 4. Modes of measurement. Next, what are the steps used in preparation of detail estimate? Next topic is steps in preparation of detail estimate. What are steps? First step is finding out quantities. Next, calculation of volume and areas. Third is abstracting. Then methods of detail estimate. First method is unit quantity method, and second total quantity method. Next topic आहे long wall and short wall method. First, formula is length of long wall. Formula is length of long wall. Center to center length of long wall plus width of item. काय long wallचं center to center length of long wall plus width of item. Then length of short wall. कसं आहे center to center length of short wall minus width of item. ही काय झाली आपली लेंथ ऑफ लॉंग वॉल. लेंथ ऑफ
लॉंग वॉल आणि ही काय झाली आपली लेंथ ऑफ शॉर्ट वॉल. लेंथ ऑफ शॉर्ट वॉल. आपल्याला एक रूमची साईज दिली किती 5/3. मग आपलं हे डिस्टन्स किती येईल लॉंग वॉलचं 5 आणि शॉर्ट वॉलचं किती येईल 3. मग आपल्याला त्यांनी विड्थ दिलेली किती दिलेली आहे 0.3 म्हणजे हे डिस्टन्स किती 0.3. मग आपल्याला फर्स्ट काय काढायचं असतं लेंथ ऑफ लॉंग वॉल. लेंथ ऑफ लॉंग वॉल ती कशी काढतो आपण सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन लॉंग वॉल. आता सेंटर टू सेंटर डिस्टन्स कसं येईल आता हे किती दिलं आपल्याला 0.3 दिलं आहे म्हणजे इथं किती होईल सेंटर टू सेंटर म्हणजे इथून इतकं किती येईल 0.15 प्लस हे किती आहे 5 प्लस सेंटर टू सेंटर म्हणजे इथपर्यंत किती येईल 0.15 म्हणजे ते किती येईल आपलं 0.3 बरोबर. आपलं फॉर्म्युला काय आहे लेंथ ऑफ लॉंग वॉलचा लेंथ ऑफ लॉंग वॉल इज इक्वल टू सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन लॉंग वॉल प्लस विड्थ ऑफ आयटम. आपलं सेंटर टू सेंटर डिस्टन्स किती आलं 0.3 मग कसं येईल 0.3 प्लस 5.3 प्लस 0.3 म्हणजे आन्सर किती आलं आपलं 5.6 मीटर. देन आपल्याला काय काढायचं आहे लेंथ ऑफ शॉर्ट वॉल. लेंथ ऑफ शॉर्ट वॉल. आता सेंटर टू सेंटर डिस्टन्स मग इथं पण किती येईल हे किती आहे 0.3 आहे. मग आपलं सेंटर म्हणजे इथे किती येईल हे 0.15. सेम सेंटर टू सेंटर डिस्टन्स कसं 0.15 प्लस 3 प्लस 0.15 मग आन्सर किती येईल 3.3. हे काय झालं आपलं सेंटर टू सेंटर डिस्टन्स. फॉर्म्युला काय आपला लेंथ ऑफ शॉर्ट वॉलचा सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन शॉर्ट वॉल मायनस विड्थ ऑफ आयटम बरोबर. आपलं सेंटर टू सेंटर डिस्टन्स किती आलं 3.3 मायनस 0.3 आन्सर किती येईल आपलं 3. समजलं लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड. नेक्स्ट मेथड आहे आपली सेंटर लाईन मेथड. सेंटर लाईन मेथड. सेंटर लाईन मेथडचा फॉर्म्युला आहे L इज इक्वल टू टोटल सेंटर टू सेंटर लेंथ मायनस 1/2 इंटू number of junction into width of item. आता आपण या फिगरवरून सेंटर लाईन मेथडनी कॅल्क्युलेट करू लेंथ. टोटल सेंटर टू सेंटर लेंथ कशी येईल टोटल सेंटर टू सेंटर लेंथ आपल्याकडं सेंटर टू सेंटर लेंथ किती आहे याची किती आहे 5.3 याची पण किती येईल 5.3 याची किती येईल 3.3 आणि 3.3 टोटल काढायची सेंटर टू सेंटर. मग कसं येईल ते 5.3 प्लस 5.3 प्लस 3.3 प्लस 3.3 मायनस 1/2 इंटू नंबर ऑफ जंक्शन किती आहे आपल्याकडं इथं कुठं जंक्शन आहे का टी जंक्शन कुठं जॉईंट्स आहे का नाही म्हणून किती येईल नंबर ऑफ जंक्शन किती येईल 0 इंटू विड्थ ऑफ आयटम किती आहे 0.3 कॅल्क्युलेट केल्यावर आन्सर किती येतं आपलं 17.2 मीटर. समजलं हे पण कसं येईल मीटरमध्ये. समजलं लेंथ ऑफ लॉंग वॉलचं फॉर्म्युला काय आहे सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन लॉंग वॉल प्लस विड्थ ऑफ आयटम. शॉर्ट वॉलचं काय येईल सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन शॉर्ट वॉल मायनस विड्थ ऑफ आयटम. शॉर्ट वॉलमध्ये काय करायचं मायनस करायचं आणि लॉंग वॉलमध्ये काय करायचं प्लस करायचं. नेक्स्ट आहे बार बेंडिंग
शेड्यूल काय असतं बार बेंडिंग शेड्यूल. बार बेंडिंग शेड्यूलमध्ये काय करतो आपण, जी स्टीलची जी क्वांटिटी असते ती काय करतो आपण कॅल्क्युलेट करतो. काय फॉर एस्टिमेशन स्टील क्वांटिटी of RCC item are necessary. देन काय मग त्याच्यामध्ये काय येतं, सिरियल नंबर डिस्क्रिप्शन नेक्स्ट आहे shape of bar, number of bar, diameter of bar, next length of bar, next है total length, नेक्स्ट आपण वेटचा फॉर्म्युला आहे फायचा स्क्वेअर डिवायडेड बाय 162, फायचा स्क्वेअर डिवायडेड बाय 162. नेक्स्ट लास्ट काय टोटल वेट कसं काढतो आपण, टोटल लेंथ इंटू वेट. समजलं, टोटल लेंथ नंतर वेट कसं काढायचं, फायचा स्क्वेअर डिवायडेड बाय 162 नंतर काय करतो आपण टोटल वेट. हे झालं आपलं बार बेंडिंग शेड्यूल. नेक्स्ट आपल्याला फॉर्म्युले लिहिलेले, फर्स्ट लेंथ ऑफ मेन बारचा फॉर्म्युला काय आहे, लेंथ इज इक्वल टू टोटल लेंथ माइनस कवर प्लस 18 अजून एक फॉर्म्युला आहे, ज्यावेळेस 180 डिग्रीला ज्यावेळेस बेंड होतो त्यावेळेस काय घेता 19 घेतो आणि ज्यावेळेस 90 डिग्रीला बेंड होतो त्यावेळेस काय घेतो आपण लेंथ इज इक्वल टू टोटल लेंथ माइनस कवर प्लस 12 नेक्स्ट काय आपला फॉर्म्युला हा काय झाला लेंथ ऑफ मेन बार. नेक्स्ट काय आहे बेंट अप बारचा फॉर्म्युला आहे, एक्स्ट्रा लेंथ कोणती असते बेंट अप बारची, एक्स्ट्रा लेंथ त्याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडं 0.42 D. मग डी कसं काढतो आपण टोटल डेप्थ मायनस कवर. मग लेंथ काय येईल आपली बेंट अप बारची, लेंथ इज इक्वल टू टोटल लेंथ मायनस कवर प्लस 0.42 D प्लस 18 हे काय झालं आपलं बेंट अप बार. हे काय झालं आपलं लेंथ ऑफ मेन बार. नेक्स्ट काय आपलं थर्ड लेंथ ऑफ स्टिरप्स काय असतात, ही काय झाली आपली ही स्टिरप्स, दिस इज कॉल्ड स्टिरप्स. याला काय म्हणतात स्टिरप्स. हा काय झाला आपला बी आणि हा आपला काय असतो डी.
नेक्स्ट आहे कवर. आपण कवर किती यूज करू शकतो आहे. फर्स्ट RCC स्लॅबसाठी 15 mm मिनिमम. नेक्स्ट कोणता आहे RCC बीम, ते किती आहे 25 mm मिनिमम. कॉलमसाठी किती आहे 40 mm मिनिमम. नेक्स्ट काय आहे RCC फुटिंग, किती आहे 50 mm मिनिमम. नेक्स्ट आहे प्रॉब्लेम्स ऑन RCC बीम. फर्स्ट प्रॉब्लेम है RCC बीम 300 mm wide and 450 mm deep and length 5000 mm. It's reinforced with 4 number of 12 mm bar placed in one row out of 4. 2 bars are straight and 2 bars are bent up respectively. In addition, to this, 2 anchor bars of 10 mm diameter are provided at top and 6 mm 5 stirrups are provided at 150 mm cc. cc म्हणजे काय सेंटर टू सेंटर. द ओव्हरऑल कवर provides to the beam is 25 mm. Calculate the total quantity of steel and prepare bar bending schedule. काय फाइंड करायचं आपल्याला टोटल क्वांटिटी ऑफ स्टील आणि बार बेंडिंग शेड्यूल. आता डायग्राममध्ये आपला डायग्राम काढायची. काय दिलेलं आहे आपल्याला RCC बीम दिलेला आहे. हा काय झाला आपला RCC बीम. ओके, तो किती दिलेला आहे आपल्याला, त्याची वाईड किती येतो 300 mm आणि डीप किती दिलेला आहे त्यांनी 450 mm. हे काय आलं आपलं स्टिरप्स. ओके, तर आता त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे RCC बीम 300 mm वाईड आता घेतलं 300 आणि 450 mm डीप. लेंथ किती दिलेली आहे, लेंथ इज इक्वल टू किती 5000 mm. नेक्स्ट काय आहे 4 नंबर ऑफ 12 mm बार, 4 बार्स किती 1
2 3 अँड 4. नेक्स्ट काय दिलं आहे त्यांनी 12 mm किती घेतले बार 4 घेतले. देन काय दिलं आहे 1 रो आउट ऑफ 4 2 बार्स आर स्ट्रेट. मग हे कोणते आले हे लास्ट हे ते 2 आहे कोणते 2 स्ट्रेट बार्स 2 स्ट्रेट बार किती mmचे ते 12 mm 5. नेक्स्ट काय सांगितलं आहे 2 बार्स आर बेंट अप. हे जे 2 बार्स आहे हे कसे 2 बेंट अप 2 बेंट अप बार्स 12 mm 5. नेक्स्ट काय दिलं आहे इन ॲडिशन दिस 2 अँकर्स बार्स. हे कोणते असतात 2 अँकर बार 2 अँकर बार किती mmचे आहे ते 2 अँकर बार्स 10 mm 5. नेक्स्ट काय दिलेलं आहे त्यांनी आपल्याला 10 mm डायमीटर आर प्रोव्हाइडेड ॲट टॉप झालं 2 अँकर बार्स टॉपला झाले. नेक्स्ट काय आहे 6 mm स्टिरप्स आर प्रोव्हाइडेड ॲट 150. 6 mm स्टिरप्स म्हणजे हा आपला स्टिरप कितीचा आहे 6 mm 5 आणि त्याचे प्रोव्हाइड किती दिले त्यांनी 150 cc. समजली डायग्रॅम. नेक्स्ट काय कॅल्क्युलेट करावं लागेल आपल्याला. आता या डायग्रॅमवरूनच आपल्याला फर्स्ट लेंथ कशाची स्ट्रेट बार लेंथ फॉर्म्युला काय आहे L मायनस लेंथ मायनस कवर. मग कवर किती आपल्या 2 मग 2 इंटू कवर प्लस 18 5. लेंथ किती आपल्याकडं 5000 मायनस 2 इंटू कवर किती दिलेलं आहे आपल्याला कवर 25 दिसतंय का. प्रोव्हाइडेड टू द बीम इज कवर प्रोव्हाइडेड टू द बीम इज 25 दिसतंय का 25 mm किती 25 प्लस 18 आता 5. मग आपल्याला स्ट्रेट बारचं किती सांगितलं आहे 5 2 स्ट्रेट बार्स 12. मग इथे किती येईल 5 12. आन्सर किती येतं आहे 5166 mm. नेक्स्ट काय काढायचं आहे आपल्याला बेंट अप बार लेंथ. ती कशी काढतो L -2 इंटू कवर प्लस 18 प्लस 0.42 D इंटू 2. ओके L किती आपल्याला 5000 -2 कवर किती दिलं आपल्याला 25 प्लस 18. आता बेंटअप बारसाठी किती दिलं आहे 12च दिलेलं आहे मग इंटू 12 प्लस 0.42. आता आपल्याला हा डी कॅल्क्युलेट करायचा आहे. डी कसं कॅल्क्युलेट करतो आपण. आता हा आपल्याला किती दिलेला आहे ओव्हरऑल डी दिलेला आहे म्हणजे आपला हा काय झाला कॅपिटल डी. तो किती आपला 450. मग आपल्याला काय काढायचं आहे हा डी काढायचं आहे. मग किती दिलं आहे आपल्याला कवर 25 मग 450 मायनस 25 मायनस 25 कसं काढलं आपण 450 मायनस 25 मायनस 25. आन्सर किती आलं आपलं 400 म्हणजे हा आपला काय झाला डी बरोबर. इथे किती येईल डी आपल्याला 400 इंटू 2. मग आन्सर किती येईल आपलं 5502 mm. नेक्स्ट काय काढतो आपण थर्ड अँकर बार लेंथ. ती कशी काढतो L मायनस सेम स्ट्रेट बार सारखी L -2 इंटू कवर प्लस 18 मग आता किती L किती आहे 5000 -2 कवर किती दिलं आहे आपल्याला 25 प्लस 18 आता अँकर बार दिसतंय किती आहे 2 अँकर्स बार्स 10 5 म्हणजे आपलं 5 किती येईल आपल्या इथं 10.
ओके, समजलं. आन्सर काय येईल आपलं 5130 mm. नेक्स्ट आपल्याला काय काढावं लागेल, स्टिरप्सची लेंथ. नेक्स्ट पॉईंट आहे आपला स्टिरप्स लेंथ. ते कसं काढतो आपण, 2a + b + 24 phi. आता आपल्याला a + b काढायचं आहे. मग a + b कसं काढणार, हे आपला बीम आहे. ओके, हा आपली स्टिरप्स. तर आपल्याला हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. आता हे आपलं किती दिलं आहे, 450 आणि हे किती दिलं आहे 300 आणि कवर किती दिलं आहे आपल्याला 25. म्हणजे आपला ए किती येईल आपला 300 - 25 - 25 म्हणजे किती आलं आपलं, मायनस कवर केलं दोन्ही साईडने, मग किती झालं ते 250. तसंच बी कसं कॅल्क्युलेट केला आपण 450, मग तो किती 450 मायनस कवर मायनस केलं दोन्ही साईडने, ते किती झालं 400. समजलं. आपलं काय येईल 2 ए किती आला आपला 250 + 400 + 24 फाय किती आपल्याला स्टिरप्सचा, स्टिरप्स 6 इंटू काय येईल 6. बरोबर. आन्सर काय येईल आपलं 1444 mm. आता आपल्याला किती स्टिरप्स लागणार, मग किती कसं कॅल्क्युलेट, नंबर ऑफ स्टिरप्स. ते कसं करतो, टोटल लेंथ -2 इंटू कवर डिवाइडेड बाय स्पेसिंग +1. आता टोटल लेंथ किती आपली 5000 -2. आता कवर किती येईल आपलं 25 म्हणजे किती आलं 50. स्पेसिंग किती दिलेली आपल्याला त्यांनी, स्पेसिंग आर स्टिरप्स प्रोवाइडेड ॲट 150 mm. मग स्पेसिंग किती झाली आपली 150 डिवायडेड बाय 150 + 1. आन्सर काय आला आपलं 34. म्हणजे नंबर ऑफ स्टिरप्स किती लागणार आहे आपल्याला, नंबर ऑफ स्टिरप्स = 34. समजलं. आपण काय कॅल्क्युलेट केलं, फर्स्ट टोटल क्वांटिटी ऑफ स्टील. मग आपण क्वांटिटी लेंथ काढली. आता आपल्याला काय करायचं आहे, बार बेंडिंग शेड्यूल. आता आपल्याला काय करावं लागेल, बार बेंडिंग शेड्यूल. फर्स्ट काय सिरियल नंबर, नेक्स्ट काय डिस्क्रिप्शन शॉर्टमधले ते, नेक्स्ट काय शेप ऑफ बार, शेप ऑफ बार. नेक्स्ट काय नंबर ऑफ बार. नेक्स्ट काय फाय म्हणजे काय असतं आपलं डायमीटर. नेक्स्ट काय आपलं लेंथ, लेंथ इन मीटर, लेंथ इन मीटर घ्यायची. नेक्स्ट काय टोटल लेंथ, टोटल लेंथ. टोटल लेंथ कसं काढतो आपण L इंटू नंबर. नेक्स्ट काय आपलं वेट, वेट कसं काढतो आपण 5चा स्क्वेअर डिवायडेड बाय 162. नेक्स्ट काय करतो आपण टोटल वेट, टोटल वेट कसं काढतो आपण वेट इंटू लेंथ. आता फर्स्ट काय आपलं फर्स्ट स्ट्रेट बार, हे काय आले आपले स्ट्रेट बारचा शेप कसा येईल
नंबर ऑफ बार्स किती होते आपल्याकडं 2 आणि डायमीटर किती होतं आपल्याकडं 12. मग इथे किती येईल 12. आन्सर किती आलं होतं आपलं लेंथ ऑफ स्ट्रेट बारचं मीटरमध्ये 5.166. मग 2 इंटू आता टोटल लेंथ कसं काढतो नंबर 2 इंटू 5.166. आन्सर किती आलं 10.33. मग आता 5चा स्क्वेअर म्हणजे 12चा स्क्वेअर डिवायडेड बाय 162. वेट कसं काढतो 5चा स्क्वेअर डायमीटर स्क्वेअर डिवायडेड बाय 162. आन्सर किती आलं आपलं 0.89. कसं काढलं 5चा स्क्वेअर डिवायडेड बाय 162. टोटल कसं काय वेट इंटू लेंथ. आता लेंथ किती आली आपली 10.332 इंटू 0.89. आन्सर कसं येईल आपलं 9.195. तसंच सेम सेकंड काय आपलं बेंटअप बार. ते कशा असतात बेंटअप बार्स बेंड केलेले असतात. ओके ते किती होते आपले 2. डायमीटर किती होतं आपल्याला दिलेलं बेंटअप बारचं 12. लेंथ किती आली होती आपली आपण कॅल्क्युलेट केली. लेंथ किती आली आपली 5.502. मग आपण काय करतो टोटल लेंथ कशी काढतो 2 इंटू 5.502. ते किती येईल आपलं 11.004. नंतर काय 5चा स्क्वेअर सेम 0.89 आन्सर येईल. सेम कसं वेट कसं काढतो वेट इंटू लेंथ. ते किती येईल 9.79. थर्ड आपलं काय आहे अँकर बार. थर्ड अँकर बार ते किती होते आपल्याकडे अँकर बार 2. डायमीटर किती होतं अँकर बारचं 10. लेंथ किती आली आपली अँकर बारची 5.130. मग टोटल लेंथ कशी काढतो एल इंटू नंबर ऑफ बार. ते आन्सर किती येईल 10.26. सेम 5चा स्क्वेअर 10चा स्क्वेअर डिवायडेड बाय 162. ते किती येईल 0.62. टोटल वेट कसं काढतो वेट इंटू एल. किती आन्सर येईल 6.36. नेक्स्ट काय 4 काय काढले आपण स्टिरप्स. हे काय आलं आपलं स्टिरप्स. स्टिरप्स किती आले नंबर ऑफ स्टिरप्स 34. स्टिरप्सचं डायमीटर 6. आन्सर किती आलं होतं आपलं 1.444. टोटल लेंथ कसं काढ 34 इंटू 1.44 49.096. आता आपण वेट कसं काढतो 5चा स्क्वेअर 6चा स्क्वेअर डिवायडेड बाय 162. किती आलं 0.22. वेट कसं काढतो वेट इंटू लेंथ. किती आलं 10.80. मग आपलं टोटल वेट किती आलं टोटल वेट इज इक्वल टू 1 2 3 4 ॲडिशन केलं किती आलं 36.145 kg. हे झालं आपलं प्रॉब्लेम RCC बीम.